कालपर्यंत शासनाची आणि तुमच्या भूमिकेत नेमकं कुठल्या मुद्द्यावर रुकले अडलंय? उपोषण सोडण्याच्या आजपासून 2 महिन्यापूर्वी सरकारचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्याबरोबर तज्ञ सुद्धा होते की मराठा आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत कसा बसवायचा यासाठी पूर्ण क्षमतेनं ते त्या ठिकाणी आलेले होते। त्यांनी त्यांच्याच हातानं कायद्याच्या चौकटीत जे काही शब्द बसणार आहेत तो शब्द प्रयोग कसा असला पाहिजे यासाठी ते त्यांनीच लिहून घेतलेले होते। त्यातल्या 2 शब्दाचा मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेच्या पटलावरती घेतले, परंतु 2 घेतले नाही। आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही तुमच्याच तज्ञानं तुमच्याच प्रतिनिधीनं जे शब्द लिहून घेतले तो कागद सुद्धा तुमच्याकडेच आहे, त्यावर तुम्ही आम्हाला टाइम बॉन्ड देणार होतात, तोही दिला नाही तरी हरकत नाही, आम्हाला आवश्यकता नाही टाइम बॉन्डची, परंतु तो कागद तुमच्याकडे तो आज बाहेर काढा। मीडियाच्या बांधवाच्या समक्ष त्यांनी तो बाहेर पण काढला, वाचला पण आणि उत्तर मात्र त्यांनाच देता नाही आलं। दुसरा प्रश्न असा सर, काल गिरीश महाजन हे म्हणले की सोयरे धायरे आणि सरसकट आरक्षण देता येत नाही, याबद्दल आपली भूमिका काय? शब्द त्यांनी लिहिला तेच सांगितलं, मी नाही ना लिहिला। उपोषण आम्ही मराठा समाजाचे बांधव सोडतच नव्हतो। शब्द त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतले, शब्द त्यांच्या तज्ञानं घेतले, आम्ही नाही दिले। लिहून त्यांनी घेतले ते 4 शब्द त्यात अपेक्षित आहेत, ते त्यांनी घ्यावेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। कोणते त्यातले एक शब्द नाही सांगणार, पण जे काल चर्चा झाली ते सांगतो। एक सांगल 23 तारखेला ज्याची नोंद मिळाली 1967च्या अगोदरची, त्याचा संपूर्ण परिवार, म्हणजे ते किती हो, 10 लोक असोत किंवा ते 100 भरो, 70 भरो, 500 भरो किंवा 1 भरो, जे असेल ते असेल, त्याचा सर्व परिवार, त्याचे सर्व नातेवाईक आणि त्याचे सर्व रक्ताचे सगळे सोयरे, असे 3 शब्दावरती काल चर्चा झाली। आता सगळे सोयऱ्यावरतीच आमचा असं म्हणायचं की 4 ते 5 घंटे एका शब्दावर गेले। ठीक आहे, हरकत नाही, राहिलेली एक शब्द 23 तारखेला तुम्हाला बांधवाला सांगतो। भुजबळ साहेबांच्या आणि तुमच्या वार पलटवारामध्ये सरकारला वेळ तर मिळत नाहीये? नाही, वेळेचा काय संबंध आहे? आमचं पूर्ण ध्येय मराठा आरक्षणावर आहे, पण ते मध्ये एक सोड आहे ते नाही, तुमचं ध्येय आहे त्याच्यावर, पण सरकारला त्याच्यामुळे वेळ तर मिळत नाहीये। नाही, कसं मिळेल? 24 डिसेंबर वेळ आहे त्यांचं, त्याच्या पुढे कुठं चाललोय आम्ही? वेळ मिळतच नाही ना। हे मध्ये थोडंफार सोडलेलं असतं त्यांनी, त्याला बी थोडी सवय आहे, तर ठीक आहे, आता नाही बोलत, त्यामुळे मी बी नाही बोलत। त्याने सांगितलं आता जरांगी साहेबाला मी बोलणार नाही, तर मग त्याचं का शत्रूचं थोडे, त्यांच्या विचाराला विरोधी, व्यक्तीला थोडा विरोधी, ते बोलले की मात्र सुट्टी नाही। अनेक आंदोलकांना पोलिसांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत। नाही, आता काय असतंय, एखादी एकी नाही खपली, खूप पिढ्यानंतर जर एखादा समुदाय एकत्र आला तर तो तुटल कसा, याचे प्रयत्न कोणताही समुदाय असू द्या, नुसता मराठाच नाही, कोणताही समाज बी असू द्या, हे प्रयोग केले जाते की समाज तुटला पाहिजे, एक नाही आला पाहिजे, आणि नेमकं त्यांच्या विरुद्ध दिशेनं झालंय। मराठा समाज कधी नव्हे ते एकत्र येत नव्हता आणि इतक्या ताकदीनं एकत्र आला, ही बऱ्याचशा सरकारसह बऱ्याचशा लोकांना देखवत पण नाही। परंतु तुम्ही नोटिसा दिल्या आणि काही केल्या, मराठा समाजाची की आता तुटू शकत नाही, त्याचं कारण सुद्धा तसंच आहे। स्वतःच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं, ते उघड्या डोळ्यानं नाही बघू शकत। आता नोटिसानं तुम्ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, ते दडपू शकत नाही। त्याच्या अगोदर त्यांनी एक प्रयोग केलेला आहे, मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आवाहन करतो, याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे, आता त्या भानगडीत पडू नका, आता त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला आमची विनंती आहे। मात्र तुम्ही केला बी, आम्ही मात्र हटत नाही, शांततेत आंदोलन होणार, पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे। अगोदर अनेक हजारो पोलिसांची सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत, मग चांगलं आहे की, चांगलं आहे, उलट त्यात काय विशेष आहे? पुण्याच्या संदर्भामध्ये काल काही झालंय का मंत्री महोदयाशी तुमचं बोलणं? त्याच्यावर टाइमच नाही भेटला त्यांना बी ना आम्हाला बी, दोघाला म्हणतो काय आता। आता ते 2 दिवसात घेऊ म्हणले होते, 2 महिने झाले, 1 महिन्याचा 1 दिवस आहे त्यांचा, त्यामुळे महत्वाच्या विषयाला हात घालू असं आमच्या डोक्यात आलं आणि आपण आरक्षणच हाच मुद्दा मुख्य अग्रस्थानी ठेवून चर्चा करूयात, म्हणून ती चर्चा केली। ते घ्यायच्यात का नाही ते ठरवतील,
परंतु शब्द मात्र त्यांचेच आहेत. त्यांनी ते 24 डिसेंबरच्या आत पूर्ण करावेत ही आम्हाला आणखीन पण अपेक्षा आहे. कोरोनाच्या नावाखाली 143 कलम लागू केलं त्याबद्दल आपलं मत काय? काहीही केलं तरी मराठी आरक्षण घेणार, काहीही केलं तरी. पुन्हा पुन्हा सांगतो, जे इथून पाठीमागे एक प्रयोग त्यांनी केला त्या भानगडीत मात्र आता सरकारनं पडू नये ही त्यांना विनंती. मग 24 तारखेची डेडलाईन परवा दिवशी संपत आहे. हो, मग पुढची दिशा ठरल जर या 2 दिवसात काय नाही केलं तर. पहिले सरसकट शब्दाचं जे आठ होती ती आता नाहीये का आपली? आहेच ती मागं घेण्याचं काही कारण असण्याचं कारणच नाही. मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले. कारण मराठ्यांच्या 67च्या अगोदरच्या शासकीय नोंदी सापडल्या. या माझ्या मतानं, वैयक्तिक माझं मत आहे, स्वातंत्र्य झाल्यापासून आणि त्याच्या अगोदर सुद्धा एकाचीही शासकीय नोंद नाही जी आरक्षणामध्ये गेले. त्यांची कायद्याच्या चौकटीत नोंदी असणारा फक्त मराठा समाज आहे की जो ओबीसी आरक्षणात आहे, तरी दिलं जात नाही. आणि जर आमच्यावर एवढा अन्याय होत असेल तर तुम्ही नोटिसा दिल्या तरी आम्ही ते घेणार आहे. आई आणि मुलाचं नातं हे रक्ताचं नातं असतं आणि आईची जात लावावी मुलाला असं तुम्ही म्हणताय. त्यामुळं एक पेच प्रसंग निर्माण झाले, सरकार कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. हे पार्ट 2 वेगळे आहेत. आईची जात लावा याचा अर्थ जे विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत आणि मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे. ज्यावेळेस तिकडची मुलगी इकडं सासरी येते त्यावेळेस तिला तिकडं आरक्षण असतं. तिच्या पोराला आरक्षण मिळावं, कारण हा मुद्दाच वेगळा आहे. या मागणीशी आपली जी ओबीसीच्या आरक्षणातली मागणी त्याच्याशी हा एकदम वेगळा आहे की तिचा मुलगा तिच्या मुलाला तिचंच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. म्हणजे ही किती मोठी शोकांतिका. याच्यापेक्षा रक्ताचं नातं कोणचं असू शकतं. मग तुमचं रक्ताचं नातं म्हणजे काय? कालही विचारलं मी हा विषय. ते म्हणले रक्ताचं सोयरा म्हणजे त्याचा चुलता, त्याचा पुतण्या. म्हणलं सोयरा कवा झाला पुतण्या? नोंदीवाल्याचा अरे माझी जर नोंद मिळाली माझा चुलता मग सोयरा कस का होईल? भावकी रक्ताचा नातेवाईक. नाही म्हणले मग कसं काय करावं आणि त्याच्यातच वेळ घ्या. पण सर्वोच्च न्यायालयाने मुदुला प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असाच प्रकार तुम्ही जो म्हणतायत तर त्याचा दाखला देखील दिलेला आहे. ते शक्य नाही स्पष्टपणे काल महाजन म्हणालेत. आणि हे जर या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर असं केलं मग त्या VNT असतील VJNT असतील बाकी इतर ओबीसी जाती यामध्ये देखील तोच मग पायंडा पडेल. त्यामुळे कुठंतरी हा विषय पेच निर्माण करणार आहे. मग याला पर्याय असं वाटत नाही का दुसरं तुम्हाला काही? नाही मग पायांना पडून म्हणून मारता का मग आम्ही का त्यांना देऊ नका म्हणलो का? आमच्या तोंडात असं काही शब्द आहे का? तर मला जर एखाद्या घराला जाण्यासाठी 10 पायऱ्या लागत असल्या तुम्ही 2 कसं काय करता 3 कसं काय वर जायचं? सोयीचं करा ना, जरा थोडं सोयीचं करा ना. शासकीय नोंदी आहेत ना, टप्प्यानं जा ना. असं काय करायला? शब्द मी नाही लिहिला, तेच प्रसंग व्हायला तुम्हीच लिहिला. बरं त्याच्यात असे माणसं होते की तेच कायदा बनवणारे जे सदस्य कायदा बनवण्यासाठी लागतात कायदे मंडळात. तर अधिवेशनात 3 कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते. ते सदस्यांनी लिहिलं, कायदे तज्ज्ञांनी लिहिलं, कायद्याच्या अभ्यासकांनी लिहिलं, मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी लिहिलं, मराठा आयोग जो होता मराठा समाजाला आरक्षण देणारा त्यांनी लिहिलं. याच्यापेक्षा कोण हुशार असतं? तुम्ही शब्द लिहिला, मी नाही. माझे काय चूक त्याच्यात? राज्य सरकारला अधिकार आहेत का अशा पद्धतीचं? हे आता ते मला काय माहित. मी जर ते असतो तर म्हणलं असतं आहेत का नाहीत. मला काय माहित? तुमचं काम आहे ते. काम तुमचं आहे, आमचं नाही. त्यावेळेस लिहितानाच मग तुम्ही विचार करायचा ना. त्यावेळेस तुम्ही लिहितानाच, कारण एका शब्दावर बांधवांनो 1 घंटा चर्चा झाली. एका शब्दावर असे 4 शब्द, 4 घंट्यापेक्षाही जास्त ती बैठक चालली. बरं ते काय अज्ञानी नव्हतं कुणी त्याच्यात की काही कळतच नाही याला. मला जरी म्हणले असते कळत नाही तर ठीक आहे, कारण मी शेतातलाच आहे. पण तुम्ही असे होतात की तुम्ही ते कायदा चालवणारे बनवणारे दोन्ही पण तुम्हीच आहेत. राज्य चालवणारे पण तुम्हीच आहेत आणि कायदा चालवणारे पण तुम्ही. असे 4 प्रकारचे लोक होते. शब्द तुम्ही घेतला, मी नाही. माझी काय चूक? पाटील, सोयऱ्यांवर सोयऱ्यांवर तुम्ही ठाम आहात? त्यांनी लिहिलेल्या 4 शब्दावर. सोयरे तुमची व्याख्या वेगळी आणि त्यांची व्याख्या वेगळी. त्यांची व्याख्या काय? काल विचारलं मग सांगा ना म्हणून. सांगा ना तुमची व्याख्या काय? ते म्हणते त्याचा पुतण्या सोयरा होत असतो का? पागल समजता का तुम्ही आम्हाला? प्रश्न असा आहे की काल सगळी झाली चर्चेमध्ये त्यांनी पुन्हा सगळे मुद्दे सांगत होते. त्या चर्चेनंतर तुम्ही सगळे सोयऱ्या या मुद्द्यावर ठाम आहात का? आणि तेच पुढे गेलं पाहिजे का चर्चेला धरून? त्याच नाही 4 शब्दावर ठाम आहे मी. हलतच नसतो.
आम्हाला माहिती आहे तुम्हाला नोटिसा देऊन काय काय करायचंय काय नाही करायचं. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, माझी विनंती. हो, तुम्ही एकदा प्रयोग केला, आता त्या भानगडीत पडू नका. आता 144 जे लागू केलं, तुम्ही जाहीर केलं होतं की 24 नंतर मराठा समाजावर पैसे धडकणार. तर त्यांनी आजपासून 1 महिना 144 लागू केलंय. तर तरी पण याला आपण तुम्ही कुठं आता पैसे धडकणार का? आधी 144 का आधी आंदोलन, हे महत्वाचं. आधी कोण? त्यांनी आता त्यांनी काही करू द्या, आम्हाला त्याच्याशी नाही देणं घेणं. आधी शेलूकर तुम्ही का मी आता आलोय, आधी तुम्ही येत. आधी आंदोलन का 144 ते मला माहित नाही बाकीचं. आणि मुंबई जायचं आम्ही कुठे डिक्लेअर केलं? ते मनाने काही करतील, त्यांनाच वाटतं मुंबईत यावं मराठी. आम्ही कुठे डिक्लेअर केलंय दाखवा की. त्यांनाच वाटतं यावं, येतो, काय अडचण नाही. तुम्ही येतो असं म्हणता, म्हणजे येतो असं म्हणताय, झाले का रणनीती आखताय? बघा आम्ही डिक्लेअर केलंय का ते सांगतो. त्यांची इच्छा सांगितली तुम्हाला, त्यांची इच्छा आहे या बाबा. म्हणजे तुम्ही 144 का लागू केली, नोटिसा का दिल्या, याचा अर्थ या. कारण काय व्हायलंय, कोरोनाचं कारण पुढं ढकललं केलं नाही किंवा कोरोना वाढतोय म्हणून 144. बरं आमच्या आंदोलन आरक्षणात टायमालाच कोरोना नाही त्यांचा दरबारीने हे दोन मागा नव्हता येत. मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांनी त्या खरंच नोटिशीच्या भानगडीत पडू नये. मी प्रामाणिकपणाने एक नागरिक, एक या महाराष्ट्राचा मुलगा म्हणून सांगतो, असल्या भानगडीत पडू नये. त्यांनी काय व्हायला लागलं त्यांच्या लक्षात येणार. त्यांना कोण बोलणार आहे पाठीमाग काय होईल? नोटीस देणारा डायरेक्ट म्हणतो मग आता येऊ बिन ते हो बी. समजलं का सरकारला काही? ते म्हणतो मग आता मी नसून बी म्हणतात म्हणल्यावर. समजा आपण एखाद्यावर विनाकारण आरोप केला, अरे माणसाला काय वाटतं शेवटी की अरे मी कशात नसून काय, मग तर त्या ज्याला नाही यायचं मग ते बी येईन नसल्याला. सरकारनं समजून घ्यावं हे. आणखीन सरकारला मराठा समाज त्यांच्या शब्दावरती आहे, आणखीनही त्यांच्या शब्दाचा सन्मान मराठा समाज करतोय. त्यामुळे विनाकारण त्यांनी असं खवळून नाही घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे अधिवेशन बोलून हे सगळं प्रश्न सोडवला नाही, तोपर्यंत वाट बघणार का? नाही ना, काय संबंध आहे? तुम्ही ते महिन्यानी सोडा, आणखीन दोन्ही पिढ्या जाऊ द्या, काय अडचण नाही आम्हाला. आत्ताच 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात. मराठा आणि कुणबी हे सिद्ध झाले. अहो कुणबी म्हणजे काय लय मोठा विषय? साधारण शब्द होता. अडाणी लोक पूर्वी आमच्या आजोबा पंजोबा शिकलेले नसते ते कुणबीक म्हणायचे त्याला. सुधारित शब्द शेती आलाय त्याला, काय वाईट शब्द आहे? आपण तर शेतीवरच बसलो त्या कुणबीक शब्दावर. आज्या पंजाचं जर एवढं आपल्याला वाईट वाटतं त्यांच्या शब्दाचं, मग मोठं कुणी केलं आपल्याला? आज्या पंजानीच केलं ना शेवटी. मग पाठीमागच्या लाज वाटायची गरज काय? त्या शब्दाची फक्त सुधारित झाला. पहिल्यांदा जर ह्या घराला वाडा म्हणायचा आपल्या, आता हाऊस म्हणा लागलीत. मग राहायचं बंद करायचं का? डांबऱ्यावर झोपाव का? मग आता असं कुठं असतं का? शब्दात बदल झालाय, फक्त सुधारित झालाय. काय अडचण आहे? पहिल्यांदा हॉटेलला हॉटेल म्हणायचे, आता रेस्टॉरंट म्हणायला लागले. सरकारमधल्या 3 लोकांपैकी तुमचा आरक्षणाचा मुद्दा तुमच्या मतानुसार सोडवणार असं कोण वाटतं तुम्हाला? तिघापैकी कोणावर जास्त विश्वास आहे? 24 तारखेपासून सगळ्यावरच. तुम्ही सगळे चांगले आहेत. दादा बच्चू कडू असं म्हणाले की सगळे सोयरे हा अडचणीचा विषय आहे. आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे, त्यामुळे वडिलांची जात मुलांना लागते, आईची जात मुलांना लागत नाही. आणि हा मोठा घोळ आहे, आणि हे जर वाढलं तर संपूर्ण जातच संपून जाईल. ते शब्द लिहायला होते. मला वाटतं त्यांच्या कोणी अपेक्षा नाही, एवढा शब्द त्यांच्यासाठी. अच्छा, बच्चू कडू पलटले का? नाही असं बी नाही म्हणणार. त्यांच्याकडून आम्हाला नाही ही अपेक्षा, लिहायला तेच होतं. त्यांच्याकडून अपेक्षा काय? खरं आहे ते बोलावं बस. भाऊनी ते पुढे काय व्हायचं होईल, खरं आहे ते बोला. तो दिवस उद्यावर आलेला आहे. आपण 54 लाख नोंदी त्या नव्यानं आढळल्यात का जुने जे ओबीसी आहेत ते कुणबी आहेत ते सुद्धा मोजले? नव्यानंच आढळल्यात. पण असं विचारल्यावर ते म्हणले मला माहित नाही त्यातलं. पण शक्यतो समाज खुश आहे, 54 लाख सापडले. 100% शक्यतो तेच दादा सगळ्या नव्या. काल विचारलं पण ते म्हणले माहित नाही मला, त्यातलं विचारून सांगतो. पण 100% त्या नव्यानंच आहेत सगळ्या. 24 नंतर मग आता काय भूमिका असणार आहे तुमची? परत तुम्ही उपोषण करणार आहात, नेमकं काय 24 नंतर असणार? आजची उद्या दिवस बघतात वाट. तोच प्रश्न आहे महाराष्ट्राला. कालचं जे शिष्टमंडळ आलं होतं त्याच्यानंतर काही परत काही बोलणं झालं का सरकारचं? कुणी येणार आहे का आज उद्यामध्ये? नाही ना, बोलणं नाही झालं. पण ते जाता जाता म्हणले चर्चा सुरू राहून द्या. म्हणलं राहून द्या. नाही, आता तो दिवस उद्या आलाय, अद्यापपर्यंत काही तोडगा निघाला नाही, आणि तोडगा निघेल असं काही चित्र दिसत नाही. त्यांच्यावर एवढा वेळ झाला, मग आता शेवटी आंदोलन हा एकमेव पर्याय तुमच्या समोर असणार. ते तर पहिल्यापासूनच आहे. खूप आयुष्य मराठ्यांचं आंदोलनातच गेलेलं आहे. ते तर पर्यायचं नाहीये. कारण ते लोकशाहीनं आम्हाला आंदोलन करणं, भूमिका मांडणं हे हत्यार दिलेलं आहे. ते आम्हाला करावं. कुठे भेटणार? मुलगा जर नाही निघाला
आता आगामी काळामध्ये आता लोकसभा निवडणुका लागत आहेत, तर याच्यामध्ये मराठा आंदोलनाची काय भूमिका आहे? फक्त मराठा आरक्षण ते मार्गच नाही आमचा ते लय बेकार कार्यक्रम आहे. दादा बच्चू कडू आता माध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू आता माध्यमांशी बोलत होते. ते तुमच्या भेटीला येणार आहेत. काही चर्चा झाली तुमची? मराठा समाज आमदारांचा काय भूमिका आहे, त्यांना काय वाटतंय? आपण चांगला प्रश्न विचारला, पण त्यांना काय वाटणं म्हणण्यापेक्षा आज पुन्हा एकदा या सेलू नगरीतून आवाहन करतो की मराठ्यांचे तुमचे लेकरं अडचणीत आहेत, आता तरी शाने व्हा आणि त्या लेकराच्या पाठीशी किमान इथून पुढं उभा राहता आलं तर ताकदीनं राहा. कारण पोरं काहीच करत नाहीत. मराठा समाजाचे बांधव हे आरक्षण मागतायत आणि नोटिसा देऊन त्यांना विनाकारण काय म्हणूयात त्याला, काही कारण नसतानाही दिल्या जातात विनाकारण. जर तुम्ही आपले म्हणून त्या मराठा समाजाच्या लेकराच्या आणि आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिले तर बरं होईल. तुम्ही नाही राहिलं तरी मराठा समाज सामान्य सज्ज आहे लढायला, परंतु तुमचा उपकार मराठा समाज विसरणार नाही. हीच योग्य वेळ आहे तुम्ही जरा त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांनी उभा राहावं. त्या पोरांवर अन्याय होऊ देऊ नये. आणि तुम्हाला बी जर असं वाटत असेल की होऊ द्या अन्याय, आम्ही जाणारच नाहीत, पुढे तुम्हाला आमच्या दारात यायचंय. ही लढाई तर आम्ही जिंकणार आहेत हे ठासून सांगतो. मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये मी सहभागी होणार असं बच्चू कडू म्हणलेत आणि ते तुमच्या भेटीला येणार. काही चर्चा झाली का तुमची? नाही, चर्चा नाही झाली. येतील, येऊ द्या, त्यांना दार खुले आहेत कधी पण. फक्त त्यांनी जे सत्य आहे तेवढं बोलावं एवढीच त्यांना आमची विनंती. जे आहे तेच लिहायला होते, त्याच्यावर त्यांनी ठाम राहावं. कारण आम्ही ठाम आहेत, आम्ही बदललेलो नाहीत. नसतं आमची चूक दाखवा आम्ही शब्द बदललाय म्हणून. शब्द तुम्ही लिहिलेत आणि चारी पण तुम्हीच लिहिले. आंदोलनकर्त्यावर 307चे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते आजपर्यंत मागे घेतले नाही, याच्यावर काय आपलं? सरकारने सांगितलं होतं 2 दिवसात अंतरवालीचे आणि 1 महिन्याच्या आत पूर्ण राज्यातले घेऊ. तर मला वाटतं किमान 2 महिने झालेत आणखी नाही घेतले, पण 24च्या आत घ्यावं. त्यांच्याबद्दल चांगला संदेश राज्यात पुन्हा जाईल की जनतेचे हे फसवणूक करत नाहीत, दिलेले शब्द पाळतात. किमान ते राज्यातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचा शब्द त्यांचा आहे, तसं त्या कागदावरती सुद्धा लिहिलेलं आहे. त्या कागदच त्यांच्यासाठी पुरेसा आहे. त्यांनी ते करावं. नुसत्यात नोटिसा देऊ, स्वतःची छाती बोडू नये ही आम्हाला विनंती आहे त्यांना. कारण राजगादीवर बसवणारे हीच जनता आहे आणि ज्या जनतेनं बसवलं तिच्याच विरोधात छाती बोडू नका की आम्ही नोटिसा सोडल्या. तुम्हाला काय भूषण दाखवायचंय? तुमच्याच जनतेला, तुमच्याच लोकाला तुम्ही नोटिसा द्यायला लागला. काय दाखवायचंय तुम्हाला? काय हुशारकी दाखवायची तुमची? काय मोठे पण गाजवायला तुम्ही असं की आम्ही नोटिसा दिल्या, आम्ही त्यांना थांबवू? गैरसमाजातून बाहेर या. तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो, गैरसमाजातून बाहेर या. तुम्ही एक प्रयोग केला, आता नका करू. गैरसमाजातून तुम्ही बाहेर या. आंदोलन मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. 2 नोव्हेंबरच्या रात्री जे काही चर्चा झाली, जे लिहिलं होतं त्यामध्ये असा एक मुद्दा होता चर्चेमध्ये की ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीचा आधार घेऊन सगळ्यांना ते दिलं पाहिजे असंही होतं. पण त्याच्यावर काल पण चर्चा झाली नाही असं चित्र दिसतंय आहे. आणि त्यावर काय पुढं काही चर्चा होईल? त्यांनी 54 लाखाचा आकडा हा नुसता आकडा आहे, त्याचा काही बेस वापरणार आहेत, घेणार आहेत, त्याच्यासाठी तुमचा आग्रह आहे ते सांगा. नाही, 54 लाख अधिकृत आकडा आहे. काय म्हणजे शंका घेण्याचं कारण नाही. ते नाही म्हणले, हा बी म्हणले तरी, कारण आम्ही सुद्धा माहिती घेतो आणि त्यांनाच काय सगळं सांगणारे नाहीत, काय आम्हाला सांगणारे आहेत. त्यांच्यातलेच अर्धे म्हणजे होऊन द्या आंदोलन. त्यांनी त्यांच्या संघ आलेले, त्यांनाही वाटतं आरक्षण मिळावं सत्ताधाऱ्यातल्या. त्यांना काय कडू लागणार आहे कधी? ते तर आमच्या आधी लाईनला लागत का कोणी मिळाल्यावर. प्रश्न असा आहे पाटील, ऐका ना, प्रश्न असा आहे की 2 नोव्हेंबर रोजी जी चर्चा झाली होती की त्याचा आधार घेऊन सरसकट हा विषय, सरसकटच्या ऐवजी तुम्ही दुसरा ऑप्शन दिला होता, तो का चर्चेला येत नाही सरकारसोबत? का सरकार त्याच्यावर का चर्चा करत नाही? 54 लाख नोंदी आता त्याचाच आधार घेऊन कायदा पारित करण्याचा त्यांचा शब्द आहे. तेही 24च्या आत त्यांनी करावं. मी त्यांना त्याही वेळेस सांगितलं होतं की तुम्ही अधिवेशनाचा वेळ वाढवा, मुदत वाढवा त्याची, परंतु 24 डिसेंबरच्या नंतरचं काही ठेवू नका. परंतु त्यांचा सगळ्यात जास्त भर ते न करण्याऐवजी, शब्दात न टाकण्याऐवजी नोटिसावर भर आहे. त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे की या नोटिसावर त्याच्यावर काही होतंय का बघूया, त्याच्यावर काय होणार नाही. उलट थोडे कमी आंदोलनात सहभागी व्हायचे तर दुप्पट होते. हे शब्द लक्षात ठेवावं सरकारनं. म्हणून सांगतो की तुम्ही त्या नोटिसाच्या भानगडीत पडू नका. याच्या सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल, चर्चेतून कसा मार्ग काढता येईल, ह्याच धोरणाला लागा. त्या धोरणाला लागू नका. तुम्ही एक प्रयोग केला, आता नका करू. कारण एका प्रयोगाने काय झालं तुम्ही मला माहिती आहे.
आता दुसऱ्या प्रयोगाने काय होईल हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे जरा धीराने खाल्लं तर बरं होईल, नाही तर 2 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये मिळालेला अभूतपूर्व यश नाही एक याच्याबद्दल काय आहे तुमची प्रतिक्रिया? मला नाही म्हणता येणार, परंतु माझा समाज एक झाला त्याचा मला खूप आनंद आहे. 1.5 महिन्यापूर्वी जी मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाली होती, सत्ताधारी आपण गरीब विद्यार्थ्यांसाठी जे सघन मराठा आहेत त्यांच्याकडून जे गरीब मराठी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सामाजिक दायित्व म्हणून काही आवाहन करणार का? नाही, पुन्हा अर्धाच ऐकलं मी. आपल्या नेतृत्वात कधी नाही ते मराठा समाज एकत्रित झालेला आहे. या निमित्तानं जो आपला मराठा समाज आहे त्यांना आपण काही असं आपल्या गरीब मुलांसाठी सामाजिक दायित्व म्हणून काही आवाहन करणार का? त्यांच्या शिक्षणाची काही व्यवस्था होईल असं काही जागजागी जिल्ह्यात होईल का? मग त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थेच आरक्षण मागालो ना. नाही साहेब, कसं आहे की बाबासाहेबांनी समजा एससी वगैरे त्यांना आरक्षण दिलं, पण फक्त आरक्षणातून तर नाही निघले, त्यांना त्यांची जागृती होणं जरुरी आहे. आणि त्या जागृतीसाठी आपल्या मराठा समाजातला आपला प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्याला शिक्षण भेटलं पाहिजे. हे जिल्ह्या लेवलवर काही तुमच्या आव्हानातून काही होईल का? आरक्षणच त्यासाठी मागतो दादा आपण, की शिक्षणात आले पाहिजेत, शिक्षणात आपण आलो पाहिजेत. मराठा समाज शिक्षणातच आहे. 1.5 मी तर महिन्यापूर्वी जनजागृती तर करतोच आहे, करणार पण आहे, परंतु मराठा समाजाचे सगळे लेकर शक्यतो शिक्षणात आहेत. 99% 1-अर्धा नसत, पण त्याला पुढं त्याला भविष्य त्याचं घडत नाही, पुढे शिक्षणाचा उपयोग होत नाही, पत्रकार परिषद आहे, आपण त्याच्यावर चर्चा करू. पुढे शिक्षणात उपयोग होत नाही. म्हणून हे आरक्षण आधी गरजेचं आहे. हे एकदा मिळालं, आई बापाला पैसे घातलेल्याचं चीज वाटणं, आणखी ऑटोमॅटिक जागृती होऊन आपणही करू सगळेजण मिळून. पण अगोदर महत्वाचं फाउंडेशन लय गरजेचं आहे. सह्याद्रीवर जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते म्हणजे आरक्षण 1-2 मिनिटं एवढा विचारतो आणि मग मी बाजूला जातो. महत्वाचं आहे, सह्याद्रीवर जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे सगळेजण सहभागी झाले होते आणि त्याने एक सगळ्यांनी ठराव घेतला होता की आरक्षण मिळालं पाहिजे. पण आता एक जण विरोधातले सुद्धा एक जण मागे हटताना दिसत आहेत. काल अधिवेशनामध्ये फारसा कोणी विरोधकांनी त्यांचं काही दिसलं नाही. सोबत आता अशोक चव्हाण असं म्हणतायत की 50% अट जी आरक्षणाची आहे ती पुढे जाता येत नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणं अवघड आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणं अवघड नाही, कारण मराठा समाजाच्या नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्यात. त्यामुळे मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार, 100% जाणार. देव जरी आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मर्यादेचा विषय तर तुम्हाला मर्यादा जर वाढवायची असेल आरक्षणाची 50%ची, अगोदर मराठा समाज ओबीसी आरक्षणात घ्या. तुम्हाला काय वाढवायची तेवढी वाढवा. कालच्या आपल्या सभेमध्ये काल जी चर्चा झाली सरकारवर, त्याच्यामध्ये जे मुद्दा आला की बाईच्या मुलाला तिची जात लावता येत नाही, परंतु इतर कास्टमध्ये अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं की वडील एका जातीचे आणि आईची जी जात होती मूळ म्हणजे जी माहेरून आली तिच्या जातीवरून तिच्या मुलांना प्रमाणपत्र देण्यात आलेले असे कितीतरी पुरावे. नाही, मला चांगला मुद्दा घेतला तुम्ही. एक पुरावा द्या. काल ते म्हणले असं महाराष्ट्रात आणि देशात झालंच नाही. एकच पुरावा द्या. याच्यानंतरच्या चर्चेत त्यांच्या समोर ठेवतो, ते म्हणले असं घडलेलं कुठंच नाही. मला एक पुरावा द्या ना, असं असेल तर आम्ही करतो, असं सुद्धा डायरेक्ट म्हणलेले. चला, धन्यवाद.